शाळा प्रशासन आणि पोलिसांनी अक्षयला मारलं असा आरोप अक्षयच्या कुटुंबियांनी केलाय। माझा पोरगा दोषी होता तर गुन्हा सिद्ध न करता का मारलं असा सवाल त्यांनी केलेला आहे। शाळा प्रशासनाचे बडे आरोपी अजूनही फरार कसे असा सवाल अक्षयच्या कुटुंबियांनी विचारलेला आहे। तो तुम्ही पोरगाला धरून घेऊन गेलात, मी मान्य करतो। गुन्हा केला का नाही केला ते सिद्ध झालं नाही अजूनचा। आणि शाळामधले 6 माणसं ते फरार आहेत, त्यांना धरले नाही अजून। कोर्टात त्याला घेऊन नाही गेले, सिद्ध नाही केले केस, डायरेक्ट त्याला फायरिंग करून मारून टाकले। आणि वरून सांगतात बंदूक घेतला स्वतःने फायरिंग केला। तो असं करू शकत नाही पोरगा। परंतु अक्षय शिंदेने पहिली गोळी झाडल्याचा दावा पोलीस करतात। ते खोटा आरोप आहे, खोटा आरोप आहे। त्याला आपला हे ना फटाकडी ते वाजवता देत नाही। त्याला 12 तारीख घटना आलाय, 17 तारीखला घेऊन गेले त्याला, 17 तारीखला घेऊन गेले, तेव्हापासून नाही भेटला। आता हा समोर केला समोर आणि ते 3 समोर झाले, आम्हाला मुलाखत जातोय तर हा समोर बघतो त्याला हे केलं। त्याच्यावर दबाव होता काय? तुम्ही वारंवार भेटायला गेलेला होता? नाही नाही, पोलिसांनी दबाव निर्माण केला? गेल्या समोर त्याच्या पाय येत नाहीये, हे पुन्हा पुढून टाकलं ते, त्याला चालता येत नव्हतं। हा समोर विचारलं, नाही मारलं नाही आम्हाला म्हणलं। या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत। हे दबावमध्ये हे सगळ्या दबावमध्ये गुन्हा कबूल करून घेतलेला आहे त्याच्याकडून। याचा काहीच त्याचा संबंध नाहीये। गुन्हा होता, तुम्ही कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं। गोळ्या कसं म्हणला तुम्ही त्याला? अजूनपर्यंत त्याचा गुन्हा सिद्ध झालेला नाही। रणजित मोबाईल खाली अक्षयने बंदूक हिसकावली आणि हा चुकीचा केला, हा चुकीचा आहे। खोटी गोष्ट आहे। नाही शेवटचं फक्त बोला नहीं हिंदी में बताना चाहेंगे क्या हुआ, क्या कहेंगे, आपका क्या कहना है? नहीं हिंदी में कहेंगे क्या कहना है? मेरा लड़का ने बोला कि मम्मी कभी छुड़ाएगा मेरे को। 1 महीने मैं बोला बाबा अभी वकील से कुछ बात नहीं हुआ, देखेगा 1 महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही, ऐसा करके उसको बोला। आपको किस पे शक है? पुलिस वाले ने